आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप शेठ मोहिते पाटील, कार्यक्रमाला उपस्थित असणारे निर्मलाताई पानसरे, कैलास सांडभोर, अरुण चांबारे, कैलास लिंबोरे, वसंत बसे, धीरज मुटके, रणजित गाडे, गणेश बोत्रे, सचिन मांजरे, नवनाथ मुटके, कविताताई आलाट, संध्याताई जाधव, अभिषेक मुटके, डॉक्टर अमोल बेनके, वैद्यकीय क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या नवकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या करता जमलेलो आहोत, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी सुवालालजी बोरा चिंचोशीकर, तसंच शिरीष बोराजी, राहुल बोराजी, डॉक्टर राजेश बोराजी, डॉक्टर पल्लवी बोराजी, डॉक्टर कुमारी मानसी बोरा, समस्त बोरा परिवार, माझ्या राजगुरुनगर चाकण ह्या परिसरातील जमलेले सगळे माझे प्रतिष्ठित नागरिक, जमलेले पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्याला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना उद्याच्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं नवकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आयसीयू अँड मॅटर्निटी सेंटरचं उद्घाटन झालं, मॅटर्निटी सेंटरचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो. आत्ताच सांगण्यात आलं की 11 वर्षापूर्वी ज्यावेळेस आमच्या डॉक्टर राजेश बोरांचं लग्नही झालेलं नव्हतं, वैद्यकीय क्षेत्रातलं प्रावीण्य मिळून त्यांनी इथं वडिलांच्या मदतीनं हॉस्पिटल काढलेलं होतं. परंतु नंतर लग्न झालं, पत्नी देखील डॉक्टर MS होत्या आणि स्वतः डॉक्टर राजेश MD झाले आणि त्याच्यामुळं घरातली एक मुलगी MBBS झाली आणि म्हणून एक जरा मोठं हॉस्पिटल असावं याकरता ह्या महत्वाच्या रोडवर 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावर जवळपास 7,500 स्क्वेअर फीटची जागा ही त्यांनी घेतली. एक ठिकाणी 5,000 आहे, वर 2,500 आहे आणि त्याच्यामध्ये मी फार बारकाईने बघत होतो. ऑपरेशन थिएटर आहे, त्याच्यामध्ये ICU युनिट आहे, त्याच्यामध्ये जनरल त्या ठिकाणी वॉर्ड आहे, स्पेशल वॉर्ड आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी ज्या पेशंट लोकांना लागतात, ज्यांना जे परवडेल त्या पद्धतीनं पेशंट तिथे येऊन उपचार घेणार आहे. आणि या नवकार हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजेश बोरा, डॉक्टर पल्लवी बोरा, डॉक्टर मानसी बोरा आणि बोरा परिवारासह नवकार हॉस्पिटलच्या या आरोग्य सेवेसाठी सगळ्या त्यांच्या टीमला, मी आत्ता पण काही नर्सेस वगैरे होत्या त्यांना विचारत होतो, काही स्थानिक होत्या, काही मुंबईहून आलेल्या होत्या आणि तुमच्या माझ्या परिसरातल्या लोकांची उत्तम प्रकारे आरोग्य सेवा राहावी याकरता यांचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आजचा दिवस हा चाकण शहरासाठी नव्हे तर आरोग्य सेवेच्या क्षेत्रासाठी एक महत्वाचा दिवस आहे, महत्वाचा टप्पा ठरणार आहे. कारण नवकार हॉस्पिटल आणि ICU सेंटरचं आरोग्य सेवेसाठी आता सज्ज झालेलं आहे. त्याच्यामध्ये मॅटर्निटी होम देखील आहे महिलांच्या करता. त्यामध्ये खूप काही सुविधा डॉक्टरांनी तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा हा सदृढ समाजाचा पाया आहे. आरोग्य सेवा मजबूत असेल तर समाजाची प्रगती, समाज प्रगती करू शकतो. आजच्या काळामध्ये केवळ मोठ्या शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण आणि निम्न शहरी भागामध्ये देखील उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांची गरज ही भासते आणि हॉस्पिटलने ही गरज ओळखून गेल्या दशकभरात उत्कृष्ट सेवा देण्याचं काम आमच्या डॉक्टर राजेश बोरांनी केलं. नंतरच्या काळामध्ये त्यांच्या पत्नी पल्लवी बोरा ह्या देखील त्यांच्या साथीला आल्या आणि त्याच्यामुळं आणखीन OPD वाढली, पेशंट लोक वाढले आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आमच्या महायुतीच्या सरकारने नेहमीच आरोग्याला महत्व देण्याचा प्रयत्न केला. आत्ताच दिलीपराव मोहिते पाटील बोलत असताना सांगितलेलं होतं, जगाला माहिती नव्हतं की करोना म्हणजे काय आहे.
परंतु करोनासारखा आजार आला आणि कितीतरी जीवाभावाची लोक तुम्हाला मला सोडून गेली, जगाला फार मोठी किंमत मोजावी लागली. सुरुवातीला डॉक्टरांनाही माहिती नव्हतं की ह्या आजारावर काय उपचार करावेत, कोणतं इंजेक्शन द्यावं, कोणतं गोळ्या द्याव्यात, काय ट्रीटमेंट द्यावी, हाही काळ आपण बघितला. परंतु त्यावेळेस राज्य सरकार, केंद्र सरकार, जगातले सगळे देश खडबडून जागे झाले आणि मग आता आपल्याला ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या करता प्रयत्न केले पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. अक्षरशः ऑक्सिजन देण्याच्या करता आम्हाला फोन यायचे की दादा आता आमच्या इथला ऑक्सिजन संपलाय, लवकरात लवकर गाडी पाठवून द्या, ऑक्सिजनची गाडी पाठवा, अशा प्रकारची परिस्थिती. व्हेंटिलेटर पाठवा, जम्बो हॉस्पिटल करा, त्याच्यामध्ये आम्हाला सुविधा द्या, ॲम्ब्युलन्स द्या, हे अशा अनेक गोष्टी, रेमडेसिवीर इंजेक्शन द्या, अशा खूप काही गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या. नौकर हॉस्पिटल सारख्या खाजगी संस्थांच्यामुळं या सेवांना पूरक आधार मिळतो. सरकार आरोग्याला सेवेला एक चांगल्या प्रकारची बळकटी देण्याचा प्रयत्न करतो. आजच मला गेले काही दिवस आपल्या पुण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आजार आलेला आहे, जो दुर्मिळ आजार आहे, गियन बारे सिंड्रोम, ज्याला GBS अशा नावाने ओळखलं जातं. हाही आजार 24 संशयित रुग्ण आतापर्यंत आढळलेत. संख्या वाढतीये, पुण्यामध्ये पण संख्या वाढतीये. आणि आम्ही डॉक्टरांना विचारतो की बाबा काय सहसा सध्या शहरामध्ये पसरलेल्या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आपली पुणे महानगरपालिका काम करते, स्वयंसेवी संस्था काम करतायत, शीघ्र कृती दलाची आपण स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये GBS हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजाराची प्राथमिक पहिले लक्षणं म्हणजे अशक्तपणा जाणवतो, हातापायांना मुंग्या येतात, बोलण्यात आणि अन्न गिळण्यात खूप त्रास होतो, धाप लागते, श्वास घ्यायला त्रास होतो. आणि ही रुग्णांबाबतची माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी वैशाली जाधव म्हणाल्या की पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध भागात अशा प्रकारचे रुग्ण आढळलेले. यातील बहुतांश रुग्ण हे विविध रुग्णालयामध्ये ICU मध्ये उपचार घेत आहेत. रुग्ण एकाच ठिकाणचे नसल्याने नेमक्या कारणांची निश्चिती अजून करता आलेली नाहीये. त्याच्याकरता आपण तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्याचा अभ्यास केला जातोय. या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्या पालिकेच्या महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे म्हणाल्या रुग्णांचे सॅम्पल NIV कडं त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले. आजार एका कोणत्या तरी वेगळ्या आजारासोबत लागून येतोय, आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातंय, हे झालं नवीन. अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. राज्य सरकार तर तुम्हाला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्याच्या करता तुम्हाला 5 लाखापर्यंत विम्याचं संरक्षण आम्ही त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये आत्ताच मी नौकार स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन करत असताना मला काही जण भेटली, विशेषतः आमच्या चाकण डॉक्टर्स असोसिएशननी मला पत्र दिलं. त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर अमोल बेनके देखील मला सांगत होते की दादा त्याच्यात डॉक्टर सागर पाटील, डॉक्टर प्रशांत शेलार, डॉक्टर अशित अरगडे हे ह्या चाकण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सचिव आणि खजिनदार आहेत. आणि त्यामध्ये काहीतरी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये नवीन जे महायुतीचं सरकार आले त्याच्यात सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकरवर आहे आणि त्यांनी काहीतरी आदेश काढलेले आणि त्याचा त्रास हा अनेकांना बसलाय. मी आज उद्याच्या रात्री उशिरा झेंडावंदन आणि इतर माझे कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. परवा दिवशी मी आरोग्य विभागाच्या सचिवाला पण बोलवीन आणि तिथं प्रकाश आंबेडकर आले तर त्यांना पण बोलवीन. आणि बाबा काय हे त्याच्यामध्ये ह्यामुळं का आपल्या डॉक्टर मंडळींच्या मध्ये हे खाजगी हॉस्पिटलवाल्यांच्या त्याच्यामध्ये मागण्या पुढे आल्या. रौंदर हे मला उद्या परवा दिवशी मुंबईला दे, त्याच्यामध्ये मी स्वतः जातीनं लक्ष घालीन. मी मगाशी डॉक्टरांना विचारत होतो, राजेश बोरांना, की डॉक्टर आता इतके किती बेड आपल्याकडे उपलब्ध झाले? 30 बेड उपलब्ध झाले. 30 बेड काही कमी नाहीये.
आणि ऑपरेशन थिएटर बाकीच्या सुविधा मी बघत होतो. अत्याधुनिक अशा प्रकारची मशिनरी आणण्याचा प्रयत्न हा आमच्या डॉक्टर राजेश बोरा आणि आमच्या पल्लवी बोरा ह्या दोघांनी केलेला आहे. ह्याच्यामध्ये त्याच्यात हृदयरोग, मधुमेह व श्वसन विकास तज्ज्ञ म्हणून देखील काही डॉक्टर आमच्या राजेश बोरांच्या बरोबर काम करणारे डॉक्टर अमोल मिसाळ, डॉक्टर प्रसाद कोवळेकर, जनरल सर्जन आणि लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ म्हणून डॉक्टर पवन दारुरकर आणि डॉक्टर पंकज भालेराव काम करणार आहेत. मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर शशिकांत आसबे आणि डॉक्टर शंकर मुंडे काम करणार आहेत. भूलतज्ञ म्हणून डॉक्टर दत्तात्रय तांबे आणि डॉक्टर मनीष मोरे काम करणार आहेत. बालरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर सचिन निकम काम करणार आहेत. त्याच्यामध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ पल्लवीताई ह्या तर आहेतच, परंतु त्यांच्या जोडीला डॉक्टर सौ विशाली मोरे आणि डॉक्टर अभिजित जावकर काम करणार आहेत. अस्थिरोग तज्ज्ञांच्या करता अभिजित तांबोरे आणि डॉक्टर हिमांशू बिश्नोई काम करणार आहेत. पोटांच्या विकाराच्या करता डॉक्टर प्रसाद भाटे आणि डॉक्टर साहिल रासने हे काम करणार आहेत. आणि मेंदू विकाराच्या करता डॉक्टर भगीरथ मोरे आणि डॉक्टर अभिजित घंगाळे असे कन्सल्टंटची ही मोठी लिस्ट आहे. म्हणजे हे पती पत्नी आणि बाकीचे त्यांचे घरातले हे तर मानसी आणि बाकीचे सहकारी काम करणारच आहेत, परंतु ज्या त्या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर असतात आणि त्या तज्ज्ञांनी त्याबद्दलची तपासणी करून जर पेशंटवर उपचार केले तर अधिक फायदेशीर ठरतं. आणि त्याच्यामुळं डॉक्टर राजेश बोरा आणि आमच्या पल्लवीताई ह्या दोघांनी मनाचा मोठेपणा दाखवून ह्या नौकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ह्याही कन्सल्टंट महत्त्वाच्या लोकांची त्या बाबतीमध्ये नेमणूक केलेली आहे. त्याचा फायदा निश्चित माझ्या इथल्या स्थानिक पेशंट लोकांना झाल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच जागांच्या किमती वाढत आहेत, त्याच्यामुळं नाईलाजास्तव जरी काही डॉक्टरांना वाटलं की आपण ग्राउंड फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरला करावं, पण शेवटी नाईलाजास्तव सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअरला त्या ठिकाणी जावं लागतं. पण सुविधा चांगल्या दिलेल्या आहेत, लिफ्टची सोय आहे, त्याच्यावर ती पण काही अडचण नाही. ह्याच्यामध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं योगदान खूप महत्त्वाचं असतं, पॅरामेडिकल स्टाफचं योगदान खूप महत्त्वाचं असतं. याही गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. हे वैद्यकीय व्यवसाय हा पैसे कमवण्याचा धंदा नाही, तर रुग्णसेवेचा, मानव सेवेचा एक वसा आहे. आपल्या व्यावसायिक लोकांचं जीवन मरण या व्यवसायाशी अवलंबून असतं आणि त्यामुळे हा व्यवसाय करताना सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता कधी हरवून देता कामा नये. माझी पल्लवीताईंना आणि राजेशला देखील दोघांना या बाबतीतली निश्चितपणे विनंती राहणार आहे. नौकर हॉस्पिटल संचालकांना आणि डॉक्टरांनाही माझी विनंती आहे की तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांकडून आपण माफक आणि शक्य तितकी कमी फी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय हा इतर व्यवसायापेक्षा वेगळा आहे. हा व्यवसाय म्हणजे एक पवित्र कार्य आहे, लोकसेवेचं व्रत आहे. लोकांच्या जीवनमरणाशी निगडित असलेला हा व्यवसाय पवित्र भावनेने केला पाहिजे. पैसे कमवणं हा एकमेव उद्देश ठेवून उपयोग नाही, तर रुग्णसेवेला सामाजिक बांधिलकीची जोड निश्चितपणे मिस्टर आणि मिसेस डॉक्टर राजेश बोरा आणि पल्लवीताई बोरा आणि त्यांची टीम करतील, याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. सर्वांच्यासाठी आरोग्य सेवा अशा प्रकारचं एक मिशन आम्ही त्या ठिकाणी आणलेलं आहे. व्यवसायापासून आपण दूर राहिलं पाहिजे. देहू, आळंदी इथं संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली सगळी भूमी, साधू संतांचा विचार आज देखील महत्वाचा आहे, वारकरी संप्रदायाचा विचार आज देखील महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण उगीचच नाही तर कुठंतरी व्यसनाधीन व्हायचं आणि नंतर डॉक्टरला म्हणायचं आता डॉक्टर मला वाचवा. अरे मग प्याला कशाला, नाही ते सवयी लावून घेतल्या कशाला. त्याच्याही बाबतीमध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. आत्ता मला आपले दिलीपराव मोहिते पाटलांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे खेड चाकण कृती समितीचं पण त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. ह्याच्यात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचं थोडं वेगळं मत आहे. एकदा मला मुख्यमंत्री देवेंद्रजींना, एकनाथराव शिंदेंना मुंबईला जाऊन दिल्लीला जाऊन त्यांच्याशी बोलावं लागणार आहे.
कारण मागं मी बजेटमध्ये तरतूद केलेली होती, परंतु कुठल्याही प्रकारची रेल्वे लाईन टाकताना केंद्राच्या रेल्वे विभागाची पण मदत लागते आणि त्यांनी जे काही आता नवीन सांगितलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही. त्यांनी आपले जुन्नर आणि आंबेगाव ह्या तालुक्याला न घेता पुढं काहीतरी दुसरीकडे ती रेल्वे वळवलेली आहे. त्याबद्दल आम्हाला देवेंद्रजीशी चर्चा झालेली आहे आणि ते त्यांचं कारण काय ती चर्चा करून आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू अशा प्रकारची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची किंवा कुणी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेलं तर इतकी पंचायत होती. आम्ही हॉटेलच्या उद्घाटनाला गेलो किंवा कुठल्या दुकानाच्या गेलो तर आम्ही नागरिकांना सांगू शकतो, आम्ही शुभेच्छा देऊ शकतो की या हॉटेलची भरभराट व्हावी, त्याच्यामध्ये जे काही दुकानाची भरभराट व्हावी. आता ही नवकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची भरभराट व्हावी म्हणजे पेशंट लोक म्हणजे लोक आजारी पडावे. नवकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ICU अँड मॅटर्निटी होमच्या आमच्या डॉक्टर राजेश बोरा आणि डॉक्टर पल्लवीताई बोरा आणि त्यांच्या सगळ्या टीमच्याकडनं एक तर आमच्या नागरिकांना इथे येण्याची वेळ येऊच नाही आणि यदा कदाचित आली तर खूप चांगल्या प्रकारची उत्तम सर्व्हिस, उत्तम सेवा ही डॉक्टर राजेश बोरा आणि पल्लवीताई बोरा आणि त्यांच्या टीमकडनं मिळावी अशा प्रकारची अपेक्षा या नवकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या समारंभाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.